नमस्कार मित्रहो, संधी रोजगाराची कार्यक्रमाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। मागच्या आठवड्यात आणि मागच्या एपिसोड्समध्ये आपण कॉमर्स आणि अभियांत्रिकी या विषयांबद्दल चर्चा केली होती। या क्षेत्रात कोणत्या संधी रोजगाराच्या उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली होती। तर आजचा काय विषय असेल किंवा आज काय स्पेशल आहे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच नक्की असणार आणि ती असावी, कारण म्हणतात ना, अ स्कल्प्टर इज अ पर्सन हू इज इंटरेस्टेड इन द शेप ऑफ द थिंग्स, अ पोएट इन वर्ड्स अँड अ म्युझिशियन इन साऊंड। आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्सचे डीन डॉक्टर संतोष क्षीरसागर। संतोषजी, कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत करते मी। आणि पहिलाच प्रश्न असा आहे जो मला सुद्धा आहे आणि प्रत्येकालाच असेल की जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स यामध्ये काय फरक आहे? कारण दोन्ही दृश्य कलेशी संबंधित संस्था आहेत, पण आम्हाला सामान्य माणसाला ते कळत नाही, तर ते तुम्ही सांगा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात आणि ह्याच्याबद्दल निरसन करणं फार गरजेचं आहे। खरं, अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर फाईन आर्ट्समध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा फाईन आर्ट्स या शब्दाचा जर आपण अर्थ काढायचा म्हटला मराठीत साधा, तर स्वांतसुखाय कला आणि समाज उपयोगी कला, बरं, असा त्याचा एक साधी विभागणी करता येईल। म्हणजे आता ही आपण सारं दृश्य कलेच्या संदर्भात बघतो, तर शिल्पकला किंवा पेंटिंग हे स्वांतसुखाय आहे। आता स्वांतसुखाय म्हणजे अगदी फक्त स्वतःच्या सुखासाठी किंवा आनंदासाठी असं नव्हे, तर त्याच्यामध्ये एक संशोधन आहे, स्वतःचा शोध घेणं आहे, इतर अनेक मूलभूत घटकांचा शोध घेणं आहे, असं आहे। आणि उपयोजित म्हणजे त्याच्या नावातच बघा उपयोजन आहे, म्हणजे जसं विज्ञानामध्ये त्याला अप्लाइड सायन्स म्हणतात, म्हणजे ते जेव्हा एका विशिष्ट कारणासाठी त्याचं उपयोजन केलं जातं, म्हणजे समाजामध्ये त्याचा उपयोग केला जातो। दृश्यकलेच्या पार्श्वभूमीचा समाजात केला गेलेला उपयोग, समाज सुखाय असा केला गेलेला उपयोग, म्हणजे अर्थातच सारी विचार प्रसारण माध्यम आली, त्यासाठी त्याचा केलेला जो उपयोग आहे ती उपयोजित कला आहे। पण उपयोजित कला, अप्लाइड आर्ट्स आणि स्वांतसुखाय जसं तुम्ही म्हटलं, त्यात आम्हाला उदाहरण सुद्धा द्या, त्यामुळे प्रेक्षकांना आणि मला सुद्धा कळेल की एक्झॅक्टली काय फरक आहे। कारण अप्लाइड आर्ट्स म्हटल्यावर कळत नाही की त्याचा वापर कुठे होतो किंवा कसं करता येईल ते। बरोबर, ह्याच्यासाठी थोडासा इतिहास आपण लक्षात घेतला तर 1857 म्हणजे इतक्या पूर्वी जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली, जी भारतामध्ये आणि किंबहुना आशिया खंडातलं पहिलं ते स्कूल आहे, त्यामुळे ती आपली मातृसंस्थाच आहे। हो, खरंय। आणि 1935 साली उपयोजित कलेची स्थापना झाली। तर एवढा जो काळ लोटला, त्या काळामध्ये चित्रकार काय करत होते जुन्या काळामध्ये, तर ते चित्र काढत होते, राजे रजवाडे संस्थानकांकडे त्यांना राजाश्रय होते, अशा पद्धतीने ते चाललेलं होतं। आणि मग नंतरचा जो काळ बदलला, त्या काळामध्ये किंबहुना ब्रिटिश लोकांनी आपल्याकडची जी कला आहे किंवा ज्याला आपण क्राफ्ट म्हणतो, म्हणजे सर्व आदिवासी ह्या सगळ्या लोकांमध्ये जी परंपरागत चालत आलेली जी कला आहे किंवा कौशल्य आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास त्या शिक्षण संस्थेत पूर्वी केला जायचा। आणि तिकडे बनवलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे फक्त राजांची चित्र काढणं असं नव्हतं, अनेक कलाकुसरीच्या आणि अत्यंत उपभोगी अशी त्यांची जीवनशैली असल्यामुळे सगळ्या गोष्टींचं सौंदर्य, ज्याच्यात दृश्याचा भाग आहे, अशा सगळ्याच गोष्टी तिथे तेव्हा शिकवल्या जायच्या। किंवा त्याच्यामधून ते ब्रिटिशांचा हेतू याच्यात होता की ह्या वस्तू परदेशात पाठवण्यासाठी त्यांनी तयार केलेलं ते एक केंद्र होतं। नंतर फार इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या कला कोणत्या होत्या? म्हणजे चित्रकला आणि दुसऱ्या नाही, आता दागिने, मेटल क्राफ्ट जे आज तिकडे आहेत काही गोष्टी, किंवा मेटल क्राफ्ट आहे, सिरॅमिक पॉटरी आहे, वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी बनवणं, अलंकारिक बनवणं किंवा कलात्मक दृष्टिकोनाने वेगळी बनवणं, म्हणजे कुंभारकाम आणि आपल्याला सतत लागणारे माठ ही एक गोष्ट झाली। पण सौंदर्यानुभूती असलेले काही आपल्याकडे जी सिरॅमिकची भांडी बघायला मिळतात किंवा शिल्प आहेत, तर शिल्प मोठ्या मोठ्या व्यक्तींची शिल्प असतात किंवा पोर्ट्रेट्स आहेत, त्यामुळे पोर्ट्रेट पेंटिंग, शिल्प असं हे त्या काळामध्ये तेव्हा सुरू झालं स्कूल ऑफ आर्टमध्ये। मग त्याच्यामधलं खरं म्हणजे ब्रिटिशांनी ती संस्था बंद करण्याचं ठरवलं जवळजवळ 100 वर्षानंतर, कारण दुसऱ्या महायुद्धात त्यांना ते परवडेनासं झालं आणि लोकांनी ही उचलून धरलेली संस्था आहे। हे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की लोकांनी सांगितलं की हे ठेवायला पाहिजे, आणि अर्थातच तेव्हा त्या वेळच्या शासनाने त्यांचं ते ऐकलं असं नव्हे, ब्रिटनमधून पण त्यांना असा मेसेज आला की आपण युद्ध कलेसाठी करतो, युद्ध आपण नक्की कशासाठी करतो, तुम्ही कला संस्था बंद करून युद्ध करून मिळवणार काय आहात,
ह्या सगळ्या चपकार बसणाऱ्या उत्तरांमुळे ते त्यांना चालू ठेवणं गरजेचं पडलं. त्याच दरम्यान फ्रान्समध्ये पोस्टर डिझाईनचा उदय झाला होता, म्हणजे भित्तीपत्र किंवा भित्तीपत्रक. मग त्याचा समाज प्रबोधनासाठी उपयोग केला जात होता. आणि त्या काळचे अभिजात कलाकार, म्हणजे हे अभिजात कला असं जास्त व्यवस्थित म्हणता येईल, तर अभिजात कलाकार त्या काळात काही भित्तीपत्रकं बनवायला त्यांचा उपयोग केला गेला. आणि मग तशा पद्धतीने जाहिरातीची सुरुवात झाली. आणि कारण त्याच दरम्यान मुद्रण क्षेत्रामध्ये पण क्रांती झाली होती 16व्या शतकानंतर. त्यामुळे मुद्रण क्षेत्र पण बऱ्यापैकी लोक, म्हणजे समाजाचं माध्यम म्हणून, समाज प्रसारणाचं पहिलं माध्यम म्हणजे मुद्रण. आणि त्या मुद्रणातली जी क्रांती झाली त्याच्याबरोबर मग उपयोजित कलेची सुरुवात झाली. म्हणजे भित्तीपत्रकं तयार करण्यापासून मग नंतर हळूहळू वर्तमानपत्रातल्या जाहिराती, त्याच्यासाठी लागणारी रेखाटणं, इथून उपयोजित कलेची सुरुवात झाली. म्हणजे जे आधी आजकाल ऍडव्हर्टाइजमेंट्स ज्या पेपरमध्ये येतात, समाचारपत्रात येतात, ते आपण बघतो, ती आधी चित्र काढून आणि मग ते प्रिंट करायचं असं होतं का? बरोबर. तर त्याच्यासाठी पुन्हा कसं आहे की जाहिरात ही एक संकल्पना पण आहे, आणि मग ती दृश्यात मांडणं ही एक अजून त्याच्यातली महत्वाची संकल्पना आहे. आपल्या सगळ्यांकडेच कल्पनाशक्ती आणि संकल्पना असते, पण ती कागदावरती आणणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि काय एक्झॅक्टली दाखवायचं, काय दाखवायचंय, काय परिणामकारक होईल, त्यामुळे समाजाचा अभ्यास पण या कलेमध्ये अंतर्भूत आहे. जो तसा स्वांत सुखाय कलेमध्ये त्याच्यात काही विशेष पर्वा नाही. ते तुम्ही तुम्हाला आवडतंय म्हणून करताय एवढंच. समाजशास्त्र, समाज मानसशास्त्र, माणसांना काय आवडेल, काय आकर्षित करेल, त्यांच्यावर परिणामकारक काय जास्त होईल, अशा पद्धतीने चित्र संयोजन करणं, अशी त्याची एक व्याख्या आपल्याला करता येईल. सर, ग्राफिक डिझायनिंग हा सध्या खूप प्रचलनात आलेला एक क्षेत्र आहे, जिथे काम मिळतं किंवा संधी आहेत आणि बरीच लोक त्यात करतातही काम. तर ग्राफिक डिझायनिंग हा अप्लाइड आर्ट्सचा एक फॉर्म आहे किंवा काय, म्हणजे वेगळं आहे काही? ग्राफिक डिझाईन हा आमच्या कोर्समधला सगळ्यात महत्वाचा विषय आहे, जो अजूनही शिकवला जातो. त्याची सुरुवात खरी मुद्रणाचं तंत्रज्ञान जेव्हा विकसित झालं, जसं मी म्हटलं तसं त्या वेळेपासून तो ग्राफिक हा शब्द आला. म्हणजे फक्त चित्र काढणं नाही, तर ते त्याच्या उत्पादनासाठी परिपोषक तयार करणं, म्हणजे त्याचा ब्लॉक तयार करायचा, मग त्याच्यात तंत्रज्ञानाची थोडीफार माहिती असणं, अभ्यास असणं गरजेचं होतं, किंवा अक्षरांचे खिळे तयार करायचे, तर मग टायपोग्राफीचं ज्ञान, टाईप डिझाईनचं ज्ञान असणं आवश्यक होतं. अशा परिस्थितीत ग्राफिक डिझाईनचा उदय झाला. आणि आजही ग्राफिक डिझाईन उपयोगी मग कसं आहे की जर तंत्रज्ञान वेगळं झालं, बदललं, तरी तंत्रज्ञानाचा जो काही विकास जोपर्यंत आज समाजोन्मुख माध्यमांसाठी आहे, तेव्हा मग आता स्क्रीन आला, त्यामुळे आज स्क्रीनसाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी तयार कराव्याच लागतात. चित्र परिणामकारक करण्याच्या दृष्टीने त्याचं तंत्रज्ञान थोडंफार अवगत असावंच लागतं. आणि थोडंफार कशाला, आज बऱ्यापैकी ते तंत्राधिष्ठितही झालेलं आहे. बरोबर. पण आपण जे पेपरमध्ये बघतो सहसा किंवा छापील ज्या ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात, जाहिराती असतात, त्यामध्ये जे कार्टून कॅरेक्टर्स किंवा चित्र आपण बघतो, ते ग्राफिक डिझायनिंगचा भाग आहे का? थोडासा तो इलस्ट्रेशन असा पण एक विषय आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे हे सगळं उत्पादन माध्यमांसाठी तयार करणं, कुठल्याही चित्राला, हा ग्राफिक डिझाईनचा एक भाग असू शकतो. पण इलस्ट्रेशन असा आमच्याकडे एक विषय आहे, ज्याच्यामध्ये मग व्यंगचित्र आली, अर्कचित्र आली, ज्याला आपण कॅरिकेचर्स, कार्टून असं म्हणतो, किंवा जी आज वर्तमानपत्रात आपल्याला विविध लेखांबरोबरची चित्र पाहायला मिळतात, किंवा मुखपृष्ठ पुस्तकांची, मासिकांची, पाक्षिकांची, सगळीकडे हाताने काढलेली जी चित्र आहेत ती इलस्ट्रेशन. आणि त्याच्यामध्ये एक कारण आहे, म्हणजे ती का काढली गेलेत याचं एक कारण आहे, आणि त्याचं एक उपयोजन आहे, त्याचा एक उद्देश आहे निश्चित असा. आणि तो उद्देश फक्त चित्रकाराच्या मर्जीशी संबंधित नाही, तर तो समाजावरती परिणामकारक कसा होईल या दृष्टीने काढलेली ती चित्र आहेत. त्यामुळे ती इलस्ट्रेशन्स आहेत, ती वर्णन आहेत. हो, बरोबर. तर आता मला या प्रश्नानंतर पण अजून प्रश्न आहेत, पण आता पुढचा प्रश्न आपण घेऊया की अभिजात किंवा शास्त्रीय जी कला आपण म्हणतो आणि अप्लाइड आर्ट्स म्हणजे उपयोजित कला, यात कसा फरक मांडता येईल. पण त्याआधी एका विश्रांतीची वेळ आहे, तर प्रेक्षक हो, आम्ही विश्रांती घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण भेटूया. तुम्ही कुठेच जाऊ नका. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. अप्लाइड आर्ट्स या क्षेत्रात रोजगाराच्या काय संधी आहेत त्याबाबत आपण चर्चा करत आहोत. चर्चा करायला आपल्याबरोबर उपस्थित आहेत जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्सचे डीन डॉक्टर संतोष क्षीरसागर. सर, आता मला प्रश्न असा आहे की अभिजात किंवा शास्त्रीय आपण म्हणतो आणि दुसरं अप्लाइड आर्ट्स म्हणजे उपयोजित कला, या दोन्हीमध्ये काय फरक आहे
आणि तो कसा म्हणजे तुम्हाला वेगवेगळा करून सांगता येईल, कारण मला तरी बरेच प्रश्न पडले आहेत, ते पुढे मी विचारेनच, पण पहिला हा आपल्याला साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या समाजामध्ये बऱ्यापैकी माहिती असलेली कला म्हणजे संगीत किंवा गाणं. त्याचं एक उदाहरण देऊन आपल्याला हे सोपं पद्धतीने सांगता येईल की जसं आपण म्हणतो की ज्याला शास्त्रीय संगीताची जाण आहे, ज्याला शास्त्रीय संगीताचा बेस आहे किंवा पार्श्वभूमी आहे, जो शास्त्रीय संगीतामध्ये अनेक वर्ष रियाज करतोय, त्याला कुठलंही हिंदी सिनेमाचं गाणं गाणं किंवा जिंगल गाणं कठीण नाही. बरोबर. तो ते गातो का नाही हा त्याचा स्वतःचा मुद्दा आहे. पण जिंगल गाणारे किंवा हिंदी सिनेमाची गाणी गाणारे त्यांना शास्त्राची अजिबातच गरज नसते असं नाही, त्यांना ती असते, पण ती कितपत असते. शास्त्रीय संगीतकारा इतकी त्याची गरज नाही. तिथे आवाजाला खूप महत्व आहे, आवाजाला खूप महत्व आहे, त्या वेळेमध्ये ते गाणं बसवणं, या सगळ्या त्याच्यात गोष्टी आहेत की ज्या त्याला मर्यादित करतात. किंवा प्रसारमाध्यमाला अगदी योग्य आवाज वगैरे या सगळ्या गोष्टी शास्त्रीय गायकीमध्ये फार पाळायची गरज नाही, त्याची बंधनं नाहीत. आणि ती संपूर्णपणे संशोधन म्हणजे मूलभूत संशोधनाकडे, स्वतःचा शोध घेण्याकडे असा त्याचा एक कल आहे. आणि जसं मी म्हटलं तसं की ही जी चित्र आहेत, आणि आता फक्त ते चित्र नाही राहिलं, चित्र आणि चित्र संकल्पन इथपर्यंत झालं. म्हणजे सगळं दृश्य संकल्पन. म्हणजे उपयोजित कलेमध्ये आमचा कोर्स जर लक्षात घेतला, कारण तो घ्यावा लागेल, पहिल्या वर्षी आम्हाला सगळ्यांना मूलतत्व जी आहेत दृश्य कलेची ही अभ्यासावीच लागतात. मग आपण त्या बाजूला जाऊ फाईन आर्ट्समध्ये किंवा अप्लाइड आर्टमध्ये, त्यांना मूलतत्व, रंग काय आहे, रेषा काय आहे, पोत काय आहे, त्याचं सगळ्याचं दिसणं काय आहे, त्याचं वागणं कसं आहे, आपलं चित्र आपण जे हाताने काढतो त्याच्यात काय फरक पडतो, हा सगळा भाग दोघांनाही अभ्यास करावाच लागतो. पण पुढे मग आमचं कसं आहे की त्या त्या प्रसार माध्यमांनुसार आणि त्या त्या शाखांनुसार त्यांची फारकत होत जाते. तिसऱ्या चौथ्या वर्षाला आमच्याकडे अनेक विषय आहेत. फोटोग्राफी पण आमचाच एक विषय आहे. कारण दृष्टिकोन हा भाग, दृश्यकलेतला दृष्टिकोन हा, आपल्याकडे कॅमेरा किती जरी चांगला असला तरी आपल्याकडे ती दृष्टी पाहिजे, असं थोडंसं काहीतरी आहे. म्हणजे अगदीच मोठं म्हणायचं नाही, पण जे देखे कवी ते न देखे रवी असं काहीतरी एक जे म्हणतात, तसं ज्याला दिसत नाही ते जो पाहू शकतो, अशी त्याच्या मागची एक पार्श्वभूमी उपयोजित कलाकाराची. मग पुढे तो छायाचित्रण करेल, त्याच्या पुढे कदाचित तो इलस्ट्रेशन मध्ये जाईल किंवा टायपोग्राफी कॅलिग्राफी मध्ये जाईल, किंवा आमच्याकडे एक्झिबिशन डिस्प्ले डिझाईन, म्हणजे जसं आता आपल्या इकडे हा सेट आहे, हे सुद्धा एक प्रसार माध्यम आहे. इकडे जे केलेलं जे नियोजन आहे, ह्याची आखीव रेखीव, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर कागदावर केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते सगळं प्रत्यक्षात अवतरलेलं आहे. फिल्ममध्ये जसं आपण स्क्रीन प्ले म्हणतो, फिल्ममध्ये सुद्धा स्टोरी बोर्डिंग आहे. अगोदर मला तो शॉट कसा घ्यायचा आहे, मला तो कशा पद्धतीने, मी तोंडी खूप सांगेन, पण मी चित्रात एका फ्रेम मध्ये तो दाखवला तर तो लगेच समजेल, सगळ्यांना समजेल, जे भोवताली काम करणारी. आणि हळूहळू ती जी प्रसार माध्यमांसाठी काम करणारी किंवा विचार प्रसारण माध्यमांशी निगडीत कला असल्यामुळे ती एकट्याची नाही राहत, ती एक सांघिक कला होत जाते पुढे पुढे. अर्थात त्याच्यामध्ये तुम्ही एकटे प्रवीण जर असाल तर तुम्ही त्याच्यातले लीडर असता, फार फार तर नेते असता, बाकी सगळे तुमचं ऐकतात, कारण तुम्ही कागदावर स्पष्ट असता, तुमचं संकल्पन सुस्पष्ट असतं, मग अर्थातच लोक तुमचं ऐकतात. अशामुळे डिरेक्शन जे म्हणतात, आर्ट डिरेक्शन, हा जो भाग आहे, म्हणजे आमचा उपयोजित कलाकार उद्या जाऊन आर्ट डिरेक्टर, क्रिएटिव्ह डिरेक्टर अशा पदाकडे जातो. बरं, विद्यार्थ्यांना आणि मला सुद्धा एक हा असा प्रश्न येऊ शकतो डोक्यात की तुम्ही म्हटलं चौथ्या वर्षी या सगळ्या कला तुमच्या म्हणजे संस्थेत शिकवल्या जातात, तिसऱ्या आणि चौथ्या, एक 2 वर्ष झाल्यानंतर सुरुवातीला एक बेसिक कोर्स असतो, पण बरेच व्होकेशनल कोर्सेस आहेत जे डायरेक्टली आपल्याला फोटोग्राफी शिकवतात, किंवा बरेच लोक डायरेक्ट म्हणजे कोणाच्या एखाद्या डायरेक्टरच्या अंडर काम करून, असिस्ट करून आणि मग त्या क्षेत्रात जातात. तर किती गरज आहे की आपण हा कोर्स केला पाहिजे, म्हणजे त्यांनी काय वेगळं सिद्ध होईल किंवा आपल्याला मिळू शकतं? फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण कसं आहे की अनेक असे पण विचार आहेत की कला कशाला शिकायला पाहिजे, कशाला शिकवायला पाहिजे. पण रियाज किंवा गुरु या परंपरा तर पूर्वी पण होत्या. आजही जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये निश्चितच तुमची जी सफाई आहे कामाची, कुठल्याही गोष्टीतली, त्याच्यामधला जो वेळ हा भाग आहे आणि कल्पनाशक्ती आहे, या सगळ्या गोष्टींचं सुस्पष्ट सादरीकरण 4 वर्ष शिक्षण घेतलेल्याला आणि 4 महिने शिक्षण घेतलेल्यात फरक पडेलच. आणि आजकाल सगळं
म्हणजे त्याला आपण व्हर्टिकल म्हणतात तसं फक्त इलस्ट्रेशन शिकलेली लोक आहेत, चित्र चांगली काढणारी लोक आहेत, फक्त फोटोग्राफी चांगली करणारी लोक आहेत. तर या आमच्या कोर्समध्ये विचार प्रसारण 3 दिवस वेगळं सांगितलं जातं. म्हणजे कम्युनिकेशन डिझाईन, म्हणजे आपण हे सगळं पोहोचवणार कसं आहोत, बरोबर, हा सगळ्यात महत्वाचा भाग शिकवला जात असल्यामुळे माहितीचं प्रसारण, चित्रातनं निर्माण होणाऱ्या माहितीचं प्रसारण, या सगळ्या गोष्टींचा त्यांचा पाया मजबूत असल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनात आणि इतर हौशी दृष्टिकोनामध्ये निश्चित फरक पडतो आणि त्यामुळे त्यांच्या बाजारभावात फरक पडतो. बरोबर. आता याच्या फार थिअरीज नाही. बरोबर. म्हणजे एकूणच हा कोर्स केला आपण, म्हणजे अप्लाइड आर्ट्सचा जो प्रॉपर 5 वर्षाचा जो कोर्स आहे तो जर आपण केला तर आपला सर्वांगीण विकास त्या क्षेत्रात होऊ शकतो. इकडे एका विश्रांतीची वेळ आहे, आपण विश्रांती घेऊया आणि कार्यक्रमात परत हीच चर्चा सुरू ठेवूया. तुम्ही परत भेटा. संधी रोजगाराची या कार्यक्रमात आज आपण अप्लाइड आर्ट्स या विषयाबाबत चर्चा करत आहोत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचे पुन्हा मी एकदा स्वागत करते. संतोषजी, आपले परत एकदा मी स्वागत करते. आणि आता प्रश्न मला असा आहे की अप्लाइड आर्ट्समध्ये ॲनिमेशन ही सुद्धा एक शाखा आहे आणि सहसा म्हणजे एक नॉर्मल व्यक्ती असेल माझ्यासारखा त्याला असं वाटेल की चित्र जोडून ते फिल्म तयार करतात. कारण कार्टून म्हणजे खऱ्या व्यक्तीचं व्हिडिओग्राफी करणं हे वेगळं आणि कार्टूनला कसं जोडायचं म्हणजे चित्रांना, तर ते कसं होतं आणि कसं करतात ते त्याबद्दल मला आणि प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आहे. मी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर सांगेन, कारण मी स्वतः काही खूप मोठा ॲनिमेटर नव्हे, पण चित्र एका विशिष्ट पद्धतीने, चित्रांची शेवटी एक माळ आहे. 26 सेकंदाला, एका सेकंदाला 26 चित्र आपल्या डोळ्यासमोरून गेली, तर त्यामुळे फिल्म आणि अॅनिमेशनचं तत्व एकच आहे. तर ते चित्र हलतं, म्हणजे ते हलणारं चित्र तुम्हाला वाटतं कारण त्याच्यामध्ये दृष्टी सातत्य असतं. एक दृष्टी सातत्यामुळे तुम्हाला एक जे काढलेलं चित्र आहे मग त्याची ऍक्शन दुसरी, तिसरी, चौथी, तर ही अॅनिमेटेड आहे, बाकी काही नाही. पण मग त्या म्हणजे तेवढ्या ऍक्शन्स अशा काढाव्या लागतात का? हो, सेल अॅनिमेशन मध्ये पण अजून बरेच प्रकार आहेत. मी जसं म्हटलं तसं मी फार त्याच्याबद्दल विस्तृत सांगणार नाही आणि वेळही नाही, पण सेल अॅनिमेशन म्हणजे सगळी चित्र हाताने काढली जातात. बापरे. आणि आता कम्प्युटरमुळे ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्या मधल्या गोष्टी ज्या आहेत ज्याला इन बिटवीन्स म्हणतात, की फ्रेम्स, मग की फ्रेम्स असतात की मी इकडनं उचललेला हात आणि इथपर्यंत नेलेला हात, याच्या मधल्या ज्या गोष्टी असतात ते मग संगणक करतो. पण त्याला त्या महत्वाचे जे बिंदू आहेत इथून तिथपर्यंतचे हे त्याला दाखवावेच लागतात, काढून द्यावे लागतात, वेगवेगळे अँगल्स काढून द्यावे लागतात. त्याच्या पुढे मग संगणकात ते काम फार तर वेगाने होतं. पण सेल अॅनिमेशनचं अजूनही एक वेगळी विचारधारा आहे आणि एक वेगळं स्कूल आहे. तेच. आणि आता सध्याच्या काळात मला तरी असं वाटतं की आर्ट गॅलरीज ज्या आहे, आपली जहांगीर आर्ट गॅलरी घ्या किंवा दुसऱ्या कोणत्याही, तर तिकडे जाणारे लोक म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती खूप कमी आहे असं मला वाटतं आणि कलेला मूल्य मिळत नाहीये आजच्या या काळात, अवमूल्यन झालंय त्याचं. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे की गॅलरीमध्ये प्रदर्शित केली गेलेली जी पेंटिंग्स आहेत किंवा जे चित्र आहेत, ती चित्र मी जसं म्हटलं तसं की ती मूलभूत चित्रकला आहे किंवा अभिजात ज्याला आपण म्हणतो, की एक चित्रकार काही शोध घेतोय आणि त्या शोध घेण्याच्या प्रक्रियेमधनं निर्माण झालेली ती चित्र आहे. बरोबर. आणि ती चित्र तो लोकांसमोर सादर करतो. आता ह्याच्यामध्ये काही चित्र ही फक्त दृश्यानुभव देणारी आहेत, तर काही चित्र ही दृश्यात्मक विचार देणारी आहेत किंवा समाजाच्या व्यवस्थेवर टीका करणारी पण असू शकतात. बरोबर. आणि मग त्याच्यामधून ह्याचा पुढे उदय होतो आणि मग ती काही वेळेला विकत घेता येतात. लोक ती आपल्या घरात ठेवण्यासाठी, घर सुशोभित करण्यासाठी किंवा त्यांना ती बरी वाटतात, त्यांना त्याच्याबरोबर काहीतरी एक आपण म्हणू त्याला लिंक लागते किंवा त्यांना एक काहीतरी जोड धागा मिळतो म्हणून ती विकत घेतात आणि ठेवतात. तर हा जो भाग आहे याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची रसिकता लागते. त्याच्यासाठी आपण अनेक चित्र जर पाहिली तर आपण तुलनात्मकतेने ती रसिकता स्वतःत हे करू शकतो. पण मग असं असेल तर मग रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल आजच्या, जर एक आपण म्हणू तरुण पिढी आहे त्यांना जर त्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे आणि काम करावंसं वाटत असेल तर त्यांना रोजगार कसा मिळू शकतो? तेच आता की त्याच्यामध्ये जे म्हणजे अशा पद्धतीच्या अभिजात कलांची साधना करणारी जी लोक आहेत त्या प्रत्येकाची अशी मानसिकता नसेल की जे कदाचित उपयोजित कलेची काही कामं करू इच्छित नाहीत. पण जे करू इच्छितात आणि करू शकतात
ते अर्थार्जन कायमच त्याच्यातून करतात, त्याच्यामुळे त्यांच्या चित्रांच्या विक्रीवर त्यांना अवलंबून नाही राहावं लागतं. बरोबर. तर चित्रांच्या विक्रीवर जर, कारण चित्राचं विकलं जाणं हे फार असं घट्ट गणित नाहीये. एखाद्याला आवडणं, एखाद्याचं नशीब असा थोडासा तो भाग होऊन बसतो, किंवा त्या विशिष्ट व्यक्तीपर्यंत ते पोहोचलं जाणं. जेव्हा हे आपलं अप्लाइड आर्ट आहे तेव्हा कसं आहे की त्याच्यामध्ये नोकरी मिळू शकते चक्क, म्हणजे ती नोकरीची सरळ संधी आहे. पण चित्रकलाला स्वतः तो अभिजात चित्रकार असल्यामुळे तो उद्या कुठल्याही वाटेला चित्रकलेतल्या जाऊन त्याचं तो स्वतःचं हे करू शकतो. पण जरुरी नाहीये की त्याच्या चित्रामधून त्याला कायमच पुरेसं अर्थार्जन होईल. पण मग उपयोजित कला जर आपण निवडली आणि काम करायचं असेल, प्रोफेशनली कुठे आपल्याला काम करायचंय, तर कोणत्या शाखा किंवा कुठे कुठे आपल्याला नोकरी मिळू शकते त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे माझी. आता उपयोजित कलेचा पसारा इतका वाढलाय की आपल्याला असं सांगणं फार कठीण होईल की हे उपयोजित कलेची पार्श्वभूमी असलेली मुलं नक्की कुठे जातील. त्यातल्या त्यात अभ्यासक्रमामुळे आपल्याला 100 मुलं 20-20च्या बॅचेसमध्ये फोटोग्राफी, इलस्ट्रेशन, टायपोग्राफी या गोष्टींकडे एक त्यांचं कल असतो, आणि त्याचबरोबर विचार प्रसारण माध्यमांची त्यांना व्यवस्थित ओळख झालेली असते. त्यामुळे जिथे जिथे विचार प्रसारण माध्यम आहेत, आता तुम्ही ती बघा, लक्षात घ्या की एकेकाळी फक्त मुद्रण होतं. जरी मुद्रण म्हटलं तरी आज आपल्या देशामध्ये आपल्याला आवाका नाही, पण माझ्या अंदाजाने 80,000 पेक्षा जास्त वृत्तपत्र निघणारा देश आहे, इतक्या सगळ्या भाषा आणि इतक्या सगळ्या लिप्यांमध्ये. पण त्याचबरोबर आता आपल्याकडे टीव्ही चॅनल जवळजवळ 1000 झाले, संगणकाची क्रांती झालेली आहे, वेबसाईट डिझायनिंग आहे, मोबाईलची आपल्या देशात मोठी क्रांती झालेली आहे. त्यामुळे सगळीकडे जिथे जिथे चित्रांची मांडणी, त्याच्याबरोबर काम, आपला सगळा मोबाईल फोन हा तुमच्या लक्षात येत नाही, पण चित्र आणि त्याच्या संयोजनामधनं चालतो. त्यामुळे तो माणसाला कळतो. उद्याचं ते सगळं लिखित असतं तर आपल्याला ते प्रचंड दुष्प्राप्य झालं असतं वापरायला. म्हणून ज्याला इंग्रजीत युजर फ्रेंडली म्हणतात, म्हणजे वापरकर्त्याला सुलभपणा, ही चित्रांमधनं मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्या माध्यमांमध्ये उपयोजित कलेचा शिरकाव आहे. कारण मोबाईलमध्ये आपल्याला जे त्याचे आयकॉन्स असतात ते जरा जरी चेंज झाले, म्हणजे आपला अपडेट झाल्यावर थोडाफार बदल होतो, बरेचदा आपल्याला त्याचा त्रास होतो. तर बरीच माहिती मिळाली आणि बरीच माहिती राहिली आहे, पण आता वेळेअभावी आपल्याला इकडे हा कार्यक्रम संपवावा लागेल. तर संधी रोजगाराची या कार्यक्रमात आज आपल्यासोबत चर्चा करत होते डॉक्टर संतोष क्षीरसागर, जे डीन आहेत JJ इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स इथे. आणि सर, तुम्ही कार्यक्रमात आले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. परत नक्कीच भेटूया आपण. आणि तोपर्यंत सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार.